जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी स्मिता गवाणकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा पाया अधिक भक्कम करत असताना या औद्योगिक प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेला महत्त्वाचा म्हणजे कामगार. या कामगारांच्या हिताला नवी बळकटी देण्याचा एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. कामगारांचं हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवीन दिशा कशा पद्धतीने आपण देणार आहोत याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आज इथे आपण आमंत्रित केलेले आहे राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर साहेब. त्यांचं आपण स्वागत करूया. साहेब नमस्कार. जय महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण आज इथे चर्चा करणार आहोत. औद्योगिक प्रगती म्हटल्यानंतर पहिला समोर आपल्या येतो कामगार. राज्य शासन कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी नेमकी कोणती व्यापक अशी भूमिका आता घेणार आहे? आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हे औद्योगिकरित्या इंजिन म्हणजे देशाचं इंजिन, औद्योगिक इंजिन म्हणून आपण या राज्याकडे पाहतो. आणि हे सगळं होत असताना कामगार हा उत्पादनाचं साधन नसून तो एक विकासाचा भागीदार म्हणून आपलं राज्य सरकार कामगारांकडे पाहतो. आणि असं पाहत असताना समृद्ध कामगार समृद्ध महाराष्ट्र या ब्रीदवाक्याने आम्ही कामगारांना पाहतो. आणि कामगारांसाठी सुरक्षित वर्कप्लेस असली पाहिजे, त्याची सामाजिक सुरक्षिततेची आपण चिंता केली पाहिजे, त्याच्या सर्व न्याय हक्कासाठी आपण चांगले कायदे तयार केले पाहिजे आणि सर्व दृष्टीने कामगाराला आपण संरक्षित केलं पाहिजे. या दृष्टीने आपण सर्व धोरणांची आखणी करत असतो. आणि जर कामगार सुरक्षित राहिला, कामगार सुखी राहिला तर हे महाराष्ट्र प्रगती करेल, या दृष्टीने आम्ही कामगारांसाठी काम करतो. साहेब आता केंद्र शासनानं लागू केलेल्या 4 नवीन ज्या कामगार संहिता आहेत त्याच्या अनुषंगाने विचारते की महाराष्ट्राने तयार केलेल्या नवीन नियमावलीचं महत्त्व तुम्ही कसं सांगाल, काय स्पष्ट कराल त्याबाबत? आपल्याला माहीत असेल की या देशामध्ये जवळजवळ 29 कायदे कामगार क्षेत्राशी संलग्नित आतापर्यंत होते. आणि बदलत्या काळानुसार, बदलत्या गरजांनुसार या कायद्यांमध्ये सुद्धा बदल होणं आवश्यक होतं. आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये आता नवीन 4 कायदे अस्तित्वात आले आहेत. आणि हे 4 कायदे अस्तित्वात येत असताना देशाच्या कायद्यांशी राज्याचे कायदे हे सुसंगत असले पाहिजे. दोघांमध्ये कुठेही म्हणजे विसंगती येऊ नये या दृष्टीनं हे कायदे आता येतात आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य आहे. याच्यातल्या सर्व कामगारांना बेटर वर्कप्लेस, त्यांच्या पगाराची हमी आणि या सर्व गोष्टी जपल्या गेल्या पाहिजे या दृष्टीनं आता ही नियमावली आपण तयार करतो आहे. आणि कामगारांना समोर ठेवून ही नियमावली होईल. आणि यामध्ये जे उद्योग आहेत तेही या कायद्यांमुळे बरेच अडचणीत येत होते. जे जुने कायदे होते त्यांचीही क्लिष्टता सुटावी या दृष्टीने हे सर्व नवीन रूल बनणार आहेत. आणि एक चांगलं धोरण या माध्यमातून पुढे येईल. आता तुम्ही जे राज्य शासनाने जी नवीन कामगार नियमावली लोकांसमोर ठेवलेली आहे तर त्याच्यासाठी हरकती आणि सूचना पण तुम्ही मागवलेल्या आहेत. आता लोकसहभागाची प्रक्रिया आणि शासनाची भूमिका कशी असणार आहे? कोणताही कायदा बनत असताना आपल्याला माहिती आहे की हा एखाद्या मंत्रालयाच्या AC रूममध्ये बसून हा कायदा बनू शकत नाही. जोपर्यंत कायदा ज्या लोकांसाठी बनतो आहे, जे रोज त्या अनुषंगानं काम करतात आहे, त्यांना या बाबतीतलं बारीकानी बारीक ज्ञान असते, त्यांचे अनुभव असतात. हे अनुभव जोपर्यंत तुम्ही जाणून घेणार नाही तोपर्यंत कायदा प्रभावी बनू शकत नाही. म्हणून आपण सजेशन, ऑब्जेक्शन हे पब्लिक डोमेनमध्ये टाकत असतो. आणि या माध्यमातून उद्योग जगतातील सर्व औद्योगिक मॅनेजमेंटची जेवढी मंडळी आहेत त्यांचे सजेशन, विशेष करून कामगारांचे ज्यांच्यासाठी हे कायदे बनतात आहे, कामगारांचे सजेशन आणि सोबत जनरल नागरिक यांचीसुद्धा सजेशन आपण घेतो. आणि या सर्व सजेशनचा पूर्ण अभ्यास करून एक सुंदर आणि चांगला फुलप्रूफ कायदा बनावा या दृष्टीनं आता हे सजेशन, ऑब्जेक्शन आपण मागितलेले आहे. आमची एक्सपर्ट कमिटी त्यावर काम करते. आणि यातनं एक म्हणजे आपण म्हणू की सर्व कवच असलेला कायदा आपण यातनं समोर आणणार आहे.
प्रस्तावित जी नियमावली आहे, कामगारांची सुरक्षितता आहे, त्याच्यामध्ये आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या दृष्टीने नेमके सकारात्मक असे काय बदल अपेक्षित आहेत तुम्हाला? नाही, आपण पाहिलं असेल की जवळपास आता सर्व कामगारांसाठी त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने जर अपघात झाला तर त्याला त्या मदत मिळाली पाहिजे. त्यांचे PF असेल, ग्रॅच्युटी असेल, त्यांचा विमा असेल तो निघाला पाहिजे. या दृष्टीने त्यांना इतर काही लाभाच्या ज्या योजना असतात, त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल, या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करतोय, जेणेकरून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळाली पाहिजे. सर, एखादा उद्योग आणि कामगार यांच्यामधले जे संबंध आणि या संबंधांसाठी एक सुसंवाद हवा. हा सुसंवाद परिणामकारक करण्यासाठी काय विशेष आपण नियमावली केलेली आहे किंवा कशा पद्धतीने अंमलबजावणी करणार आहात? आणि आजपर्यंत आपल्याला माहिती आहे की जर अ, उद्योग आणि कामगार यांच्यात सुसंवाद नसला तर आपल्याला लक्षात येते की तिथे प्रगती होत नाही, त्या उद्योगालाही पुढे जाता येत नाही आणि सुसंवादाशिवाय ती फॅक्टरी चालत नाही, हे क्षेत्र पुढे जात नाही. आजपर्यंत जिथे जिथे असे वितुष्ट निर्माण झाले तर यांना न्याय द्यायची जी प्रणाली होती ती होती कोर्ट. आणि ह्या कोर्टांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा वेळ वाया जायचा, पैसा वाया जायचा. त्या माध्यमातून आता आपण ट्रिब्युनलची कन्सेप्ट आणतोय, ज्या माध्यमातून त्यांना लगेच न्याय मिळेल, त्यांचा जो विसंवाद आहे तो सुटेल, त्यांच्यातले जे काही भांडणं आहेत ते मिटतील. आणि सोबतच या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आता आम्ही अजून त्यामध्ये असं आणतोय की भविष्यामध्ये जर आपल्याला एखादं आंदोलन करायचं आहे, स्ट्राईक आहे, आपले न्याय हक्कासाठी काही मागण्या करायच्या आहेत, तर आपण नोटीस दिली पाहिजे. नोटीसच्या माध्यमातून त्यांची चर्चा घडवण्यात येईल आणि चर्चेतून समेट करण्यात येईल. जर चर्चा झालीच नाही तर मग याच्यात वितुष्ट निर्माण होत राहते आणि त्यामुळे आता कोणताही या प्रकारचा विसंवाद होऊ नये म्हणून पहिले चर्चा होईल, त्यांचे समेट होतील आणि त्यातनं मार्ग निघतील. म्हणून याच्यापुढे हा सर्व जो सुसंवाद आहे हा वाढण्यावर आम्ही भर देतो. हा सुसंवाद निर्माण झाला तर मला वाटतं कामगार अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. पण साहेब, वेतन प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता यावी आणि मग कामगारांना न्याय मिळावा, यासाठी काही बदल केले आहेत का? काही नक्कीच कामगारांना विशेषतः 2-3 गोष्टींमध्ये फार म्हणजे इंटरेस्ट असतो. समान काम समान वेतन, किमान वेतन आणि वेळेवर वेतन. या 3 गोष्टी जर कामगारांना व्यवस्थित मिळत असल्या तर त्यांना कधीच त्यांची कोणत्याही बाबतीत कंप्लेंट राहत नाही. समान काम समान वेतनाच्या बाबतीत आपण आता नियम अधिक कडक करतोय की जर तुम्ही समान काम समान वेतन दिलं नाही तर आपल्यावर कारवाई करण्यात येईल. किमान वेतनामध्ये आपण पाहतोय की त्यामध्ये सुद्धा बरेच बदल आता करण्यात येतील, ज्यामध्ये जो मूळ पगार आहे त्यामध्ये वाढ होईल, ना की भत्त्यांमध्ये. आणि मूळ पगारात वाढ झाल्यामुळे कामगारांना PF असेल आणि बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचा लाभ अधिक प्रमाणात होणार आहे. आणि वेळेवर वेतनही मिळालं पाहिजे, या दृष्टीने आता कायद्यांमध्ये आपण बऱ्याच गोष्टींचा अंतर्भाव करणार आहे की वेळेवर दिलेल्या तारखेतच वेतन मिळालं पाहिजे, अन्यथा आपल्यावर कारवाई होऊ शकेल. या दृष्टीने सगळ्यांना वेळेवर वेतन मिळेल. किमान वेतन जे त्यांची अपेक्षा असते यामध्ये सुद्धा रिव्हिजन दर 2-3 वर्षांनी झालं पाहिजे. महागाई आणि त्याचा इंडेक्स बघून ती जी सुधारणा दर 2 वर्षांनी व्हायला पाहिजे त्यासुद्धा आपण यामध्ये अंतर्भाव करतोय, जेणेकरून कामगारांचा पगारवाढ जी असते ती सुद्धा वेळेवर झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळात कामगारांवर म्हणजे एक आनंदाचे सुखाचे दिवस या माध्यमातून येतील. अत्यंत सकारात्मक अशी ही नियमावली आहे आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊ देत. पण साहेब, महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांचा निवृत्ती वेतन हे फार महत्त्वाचं आहे. ही योजना लागू करण्यात आलेली आहे, पण या निर्णयाचं महत्त्व आपण कसं विशद कराल? नाही, आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगार हे अगदी गरीब कुटुंबातले येतात. जोपर्यंत त्यांच्या हाताला काम आहे तोपर्यंत त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. ज्या दिवशी त्यांचं काम बंद होते त्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी काहीच मिळत नसते. आणि विशेष करता एका वयाच्या टप्प्यानंतर आपण पाहिलं तर शरीर साथ देत नाही, काम मिळत नाही. त्यावेळेस त्यांना कुठेतरी सुरक्षितता जाणवावी आणि त्यांना एक शासनाचा मदतीचा हात असावा, या दृष्टीने हे निवृत्ती वेतन आपण जाहीर केलं आहे. आणि या माध्यमातून लाखो बांधकाम कामगारांना याचा फायदा होणार आहे.
बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे? बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही, तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात आहे, यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय. आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होता. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय. त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना नेण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केला आहे, ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळणार. बरोबर. याच अनुषंगाने मग आरोग्याविषयी काही वेगळ्या तरतुदी म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का? निश्चित यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले ही जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळवून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहित करणार आहोत. बरोबर. साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं तर त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे तर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं. आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसते. तर मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो. दलाल लोक त्यांना बऱ्याच अंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये. कारण शेवटी लाभार्थी ते आहेत. त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे, ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली आहे, ज्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचणार आहे. बरोबर. आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने जे कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहे? म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं. पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्रॅफिक इकडे-तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट धावतात. त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमावली हवी आहे साहेब. खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत हे कामगारांच्या व्याख्येत बसत नाही. ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात. जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र शासनाने आता असं ठरवलं आहे की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आहे. आणि जो काही ज्या कंपनीजमध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम म्हणजे त्यांच्या जर महिला वर्कर आहे तर तिच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतो आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देण्यात येईल. मग असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न आहे? महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहीत आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही. पण ह्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतो आहे, ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल. आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल
आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार आहोत. हं. आणि मग माथाडी कामगार आहेत, त्यांच्या कायद्यामध्ये काही आपण सुधारणा करणार आहोत का? नक्कीच आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक आहे. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहिल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, म्हणजे बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहीत, पण माथाडी कायदा सुद्धा आता जुना होत चालला आहे. त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रियलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात. या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे या मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे. सोबतच जिथे कंपनींमध्ये ते काम करतात कामगार, बरेचदा त्यांचं शोषण होते, तर तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे. ते जेवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे. त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला लागले आहेत. बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्स्टॉर्शन करायला लागले. त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतो आहे. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे यांच्याशी बोलून आम्ही पुढे हळूहळू त्या सर्व सुधारणा करणार आहे. साहेब, तुम्ही ॲडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात. आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे. पण यासाठी परवाने इतके अवघड होऊन बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे ह्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं? नाही, आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल. त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कंप्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कंप्लायन्सेस, कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे. तर ती आता आम्ही कट करून 50वर आणली आहे. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी असा होता, आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतो आहे. म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळायचा तो आता 10 वर्षासाठी देतो आहे, जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात, नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात. तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्यांचे नकाशे मंजूर करणे हे आहे ते, ह्या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही. केंद्र शासनाचं जे EODB धोरण आहे ते नेमकं काय आहे साहेब? तेच ईज ऑफ डुईंग बिझनेस, अच्छा. तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कंप्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या, या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मिळाव्या यासाठीच आम्ही हे काम करतो आहे. आणि जसं मी सांगितलं की आपण त्या कंप्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतो आहे आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आली आहे. बरोबर साहेब, मग अशी आपण महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळीमध्ये सुद्धा काम करतात. आता याच्यामध्ये साहेब 3 टप्पे आहेत, एक शासन, मालक आणि कामगार. हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे, हे यांच्यापर्यंत पोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्त्वाचं असतं. यासाठी काय करायचं आहे मग आता? म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार? नाही, आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेनमध्ये सजेशन, ऑब्जेक्शन मागितले आहे आणि ह्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतो आहे. सर्वांशी चर्चा करून
त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेससाठी आम्ही काम करतो आहे. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो आहे. कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल गैरसमज खूप राहणार आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो आहे. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, हे उद्योगांशी संपर्कात असतात, हे कामगारांच्या संपर्कात असतात आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणार आहोत. राज्याचं पहिलं रिॲक्टर धोरण लागू करण्यात आलेले आहे. तर आता औद्योगिक सुरक्षा आणि अपघात आणि मग प्रतिबंधासाठी हा निर्णय किती महत्त्वाचा आहे? आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर रिॲक्टर हे बेसिकली केमिकल कंपन्यांमध्ये फार असतात आणि आतापर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियमावली किंवा काही नव्हतं. आणि ह्या ज्या कंपन्यांमध्ये आता अपघात होतात आहे, बेसिकली यांचे रिॲक्टर्सचे डिझाईन कसे असले पाहिजे. नंतर जेव्हा कामगार काम करतात तिथे बरेचसे वॉल्स असतात, ते ओपन करणं म्हणजे उघडणे आणि बंद करत असताना वायू गळती होते. वायू गळती होत असताना कामगारांना अपघाताला सामोरे जावं लागतं. तर हे ऑटोमेटेड सगळं झाली पाहिजे ही सिस्टीम. आणि अपघात झाल्यास काय काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आजपर्यंत अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे आता आपण हे धोरण आणतो आहे जेणेकरून त्या रिॲक्टरची जी काही डिझाईन असेल ती अप्रूव्ड टेक्निकल व्यक्तीकडनं करून घेतली पाहिजे. ते ऑटोमेटेड असलं पाहिजे. तिथे कामगार काम करत असताना त्याला सुरक्षिततेचे साधनं मिळाले पाहिजे. मग मास्क असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याला त्या सर्व बाबींचं ट्रेनिंग असलं पाहिजे. बऱ्याचदा असं लक्षात येते की तिथे अपघात झालेल्या कामगारांना जेव्हा आम्ही विचारतो, जे उत्पादन तिथे घेतले जाते त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या केमिकल्सबद्दल त्याला माहिती नसते, ज्या गॅसेस निर्माण होतात त्याबद्दल माहिती नसते. तर त्याचं एक बेसिक ट्रेनिंग तिथे झालेलं असायला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आणल्यामुळे आज हे रिॲक्टर धोरण देशातल्या सर्व राज्यांसाठी खूप कामाचं राहणार आहे आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक राहणार आहे. बाष्पक अभियंते आणि बाष्पक परिचर परीक्षा या ज्या ऑनलाईन केल्या आहेत, यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढणार आहे? आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्र राज्य हे बॉयलर आणि त्याचे पार्ट्स बनवण्यामध्ये एक अग्रेसर राज्य आहे. आणि नुसतं देशात नाही तर आशिया खंडात आपलं राज्य अग्रेसर आहे. आणि सर्व आशिया खंडातनं बॉयलर्सची डिमांड आपल्या राज्याकडे येत असते. त्यामुळे हे बॉयलर बनवत असताना ते सुरक्षित बनले पाहिजे, मजबूत बनले पाहिजे आणि सोबतच टेक्निकली साऊंड होऊनच ते इथून गेले पाहिजे. यासाठी जे तज्ज्ञ लोकांची गरज असते, मग बॉयलरचे इंजिनियर्स असो किंवा त्यांचे जे हे असो, या सगळ्यांना आपल्या राज्यात आम्ही प्रशिक्षित केलं पाहिजे. यासाठी आपलं बॉयलरचं स्पेशल प्रशिक्षण केंद्र आपण नागपूरला उभारतो आहे आणि बॉयलर डिपार्टमेंटकडनं दरवर्षी यासाठी एक परीक्षा घेतली जाते. आणि आमचा अनुभव असा आहे की ज्यांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना कुठेही म्हणजे त्यांची मागणी भरपूर आहे. ते जिथे जातील तिथे त्यांना मागणी आहे आणि या माध्यमातनं सर्व बॉयलर्सची तपासणी होते. यांना आम्ही एक सर्टिफिकेट देत असतो जे ऑनलाईन जनरेट करून देतो. त्यासाठी डिजी लॉकरची सुविधा आम्ही त्यांना दिली आहे. आणि हे बॉयलर्सची परीक्षा पास करून जाणारे जेवढे व्यक्ती आहेत हे जेव्हा समाजात जातात तेव्हा या बॉयलर्सची सुरक्षितता तपासण्यासाठी आम्हाला खूप मदत होते. त्यामुळे आम्ही हे अधिक कसं बळकट होईल यासाठी सुद्धा काम करतो आहे. सोबतच आम्ही एक त्याचं BMS पोर्टल तयार केलं आहे, ज्या माध्यमातून जसं आपण आत्ता मला विचारलं की कंप्लायन्सेस खूप करावे लागतात. बॉयलर हा एक टेक्निकल पार्ट असतो कोणत्याही फॅक्टरीतला, तर त्यामुळे त्याची तपासणी वेळेवर होणे, त्याला दर काही वर्षांनी पुन्हा तपासावं लागते, त्याचे डिझाईन सबमिट करावं लागतात, त्याची कार्यक्षमता तपासावी लागते. या सर्व गोष्टींची जे काही कंप्लायन्स होते ते खूप प्रमाणात होते. तेही आता आम्ही कट शॉर्ट करून कमी संख्येवर आणले आहेत. आणि जो त्या मालकाला कार्यालयात येऊन ते सगळं सबमिट करावं लागायचं, ती सर्व प्रणाली ऑनलाईन केली आहे. त्यामुळे हे क्षेत्र आता अजून बळकटीकडे जाते. कामगारांच्या कल्याणातूनच राज्याचा औद्योगिक विकास साधणार आहे यात काही शंका नाही. म्हणजे ह्याच्यावर कोणाचं काहीच म्हणणं नाही आहे. या संदर्भात आज आपण कामगार मंत्री या नात्याने तुम्ही काय संदेश द्याल? संदेश मी एवढाच देईल, आपल्याला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांनी शिकवलं आहे की कष्टातच देव असतो.
आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा मेहनत करतो, कामगारांचा घाम गळला जातो, म्हणजे त्यांचा एक एक घामाचा थेंब हा महाराष्ट्राच्या प्रगतीची पायरी असतो. आणि लोक म्हणतात की कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे, कोणी म्हणतं की नरसिंहांच्या यांच्यावर पृथ्वी आहे, पण मी म्हणतो की आपली पृथ्वी ही कामगारांच्या हातावर आहे. जोपर्यंत कामगार काम करणार नाही, कामगाराचे हात काम करणार नाही, तोपर्यंत या देशाची, या राज्याची प्रगती होणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी, मी सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की आपण सर्वांनी कामगारांना सन्मानित केलं पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. आणि कामगारांसाठी या राज्यामध्ये एक सुरक्षित धोरण, बेटर वर्कप्लेस आणि त्यांच्या पूर्ण परिवाराची आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली तर निश्चित हे राज्य, हा देश खूप पुढे जाईल, खूप प्रगती करेल. आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनामध्ये मी आपल्याला विश्वास देतो की हे राज्य कामगारांच्या सुखासाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठी हे राज्य सरकार, हे केंद्र सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण सर्व मिळून, सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व मिळून या कामगारांचा सन्मान करावा, त्यांना आदर करावा आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याची प्रगती घडवावी. तर मंडळी, कामगार हित, नवीन कामगार नियमावली, औद्योगिक विकासाला नवी दिशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाश पुणकर सर यांनी अतिशय सविस्तर आणि संवेदनशील अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेपासून सामाजिक संरक्षणापर्यंत, तर वेतन प्रक्रियेतील पारदर्शकतेपासून ते औद्योगिक संबंधातील सुसंवादापर्यंत, बांधकाम कामगारांच्या कल्याणापासून गिग वर्कर्सच्या संरक्षणापर्यंत आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापासून उद्योगस्नेही वातावरण निर्मितीपर्यंत राज्य शासनानं कामगार केंद्री, संवेदनशील आणि दूरदृष्टी भूमिका स्वीकारली असल्याचं या संवादातून आपल्याला स्पष्ट झालंय. कामगारांचं कल्याण, सन्मान, सुरक्षितता जपली तरच उद्योग अधिक सक्षम होतील आणि उद्योग सक्षम झाले तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक वेगानं प्रगती करेल. हाच या चर्चेचा गाभा होता. राज्य शासन कामगारांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधिक कामगार सहिष्णुतेची, उद्योगस्नेही आणि प्रगत राज्य बनवण्यासाठी कटिबद्ध आहे, हा विश्वासही आज आपल्या संवादातून इथे व्यक्त झालेला आहे. साहेब, आपण ॲडव्होकेट आहात, त्याहूनही तुम्ही मंत्री आहात आणि एक अत्यंत संवेदनशील असे माणूस आहात. त्यामुळे हा सुसंवाद अधिकाधिक दृढ हो. कामगार कल्याण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर कामगारांची आर्थिक स्थिती, त्यांची समृद्धी अधिकाधिक वाढो, यासाठी तुम्हाला महत्त्वपूर्ण आणि आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला मी शुभेच्छा देते. आणि आपण इथे आलात आणि आम्हाला या विषयाची अधिक माहिती दिली, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.